संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणारी बातमी आली। अलिशान फ्लॅटमध्ये 7 महिलेचा जुगार, श्रीमंत महिलेचा नको ते कांड, एकमेकीच्या साडीला 7 जणींचा अटक। संपूर्ण देशभरात चर्चा। गुजरातमधील सुरत शहरातील उत्तरायण परिसर हा परिसर म्हटलं की मोठ्या मोठ्या इमारती, अलिशान फ्लॅट्स आणि सुरक्षित वातावरण अशी या भागाची ओळख। याच परिसरातील सेंटोसा हाईट्स नावाची नवीन इमारत पोलिसांच्या रडारावर आली। इमारतीच्या बी ब्लॉकमध्ये एका फ्लॅटमध्ये काही महिलांची वारंवार ये-जा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। सुरुवातीला ही ये-जा अगदी सामान्य वाटू शकते, पण कोणीतरी मैत्रिणीला भेटायला येत असेल, नातेवाईकांना असतील किंवा घरगुती कार्यक्रमासाठी जमले असतील असं कुणालाही वाटलं असेल। मात्र पोलिसांना मिळालेली माहिती अपेक्षेपेक्षा वेगळी होती, कारण त्या फ्लॅटमध्ये फक्त गाठीभेटी नव्हत्या, तर काही अजबच खेळ सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला होता। पोलिसांनी मिळालेल्या माहितीवर लगेच कारवाई न करता माहितीची खात्री करण्याचा प्रयत्न केला, कारण हा साधासुद्धा प्रकार नव्हता। माहिती चुकीची ठरली तर एका निवासी इमारतीतील नागरिकांमध्ये विनाकारण भीती निर्माण होऊ शकते। त्यामुळे पोलिसांच्या निगराणी पथकाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली। कोण येते, कोण जाते, फ्लॅटमध्ये कोणत्या प्रकारची हालचाल सुरू आहे याचा अंदाज आता घ्यायला सुरुवात झालेली होती। हळूहळू पोलिसांना मिळालेल्या माहितीमागे काहीतरी तथ्य असल्याचा संशय बाळगू लागला। मग पोलिसांनी तो निर्णय घेतला ज्यामुळे काही वेगळंच संपूर्ण परिसरात खळबळ उडणार होती। पोलिसांनी ज्या फ्लॅटवर लक्ष केंद्रित केलं होतं तो होता सेंटोसा हाईट्स बी ब्लॉकमध्ये फ्लॅट क्रमांक 202। हा फ्लॅट रेखाबेन यांच्या नावाची संबंधित असल्याची माहिती समोर आली। मात्र अजूनही पोलिसांकडे केवळ माहिती होती, आता नेमकं काय सुरू आहे हे प्रत्यक्ष समोर येणं बाकीच होतं। त्यामुळे पोलिसांच्या पथकाने योग्य वेळ साधण्याची सुरुवात केली आणि अखेर त्या क्षणाला फ्लॅट क्रमांक 202 वर छापा टाकला। अचानक झालेल्या कारवाईमुळे आत असलेल्या महिलेची एकच धावपळ उडाली। पोलिसांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यानंतर तपास सुरू केला। काही क्षणापूर्वी ज्या ठिकाणी महिलेची बसण्याची आणि बोलण्याची लगबग सुरू होती तिथे अचानक पोलिसांची उपस्थिती निर्माण झाली। प्रत्येक वस्तूची तपासणी सुरू झाली। पोलिसांना जे पाहायचे होते त्याचे पुरावे तिथे मिळू लागले। आता प्रश्न असा होता की फ्लॅटमध्ये नेमकं काय सुरू होतं। पोलिसांच्या कारवाईतून एक अजून महिलेला आढळून आल्या। या महिलेचं सुरत शहरातील वेगवेगळ्या भागात राहून असल्याची माहिती समोर आली। म्हणजे त्या एकाच कुटुंबातील किंवा एकाच घरातील नव्हत्या, त्या वेगवेगळ्या ठिकाणाहून त्या फ्लॅट्समध्ये येत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आलं। त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला। इतक्या महिला एका फ्लॅटमध्ये वारंवार एकत्र येऊ लागल्या हा प्रश्न आता स्पष्ट होता। म्हणजे लक्षात आलं। छाप्यादरम्यान पोलिसांनी फ्लॅटमधील परिस्थितीची पाहणी केली असता काही वस्तू ताब्यात घेतल्या। पोलिसांच्या म्हणण्यानुसार तिथे पैशाचा खेळ सुरू असल्याचं आढळून आलं। याच कारवाईत तब्बल 17,430 रुपये रोख जुगारची रक्कम जप्त करण्यात आली। एवढंच नाही तर 5 मोबाईल फोनही पोलिसांच्या हाती लागले। या सर्व वस्तूची किंमत भरली तर अंदाजे जवळपास 50,000 रुपये मुद्देमाल पोलिसांना जप्त केला। पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत या ठिकाणी जुगार खेळला जात असल्याचं समोर आलं। त्यामुळे या 7ही महिलांच्या ताब्यात घेणं महत्त्वाचं होतं। आजूबाजूच्या परिसरातील काही लोक या ठिकाणी वारंवार येत असल्याचा संशय होता। त्यामुळे हा प्रकार एखाद्याच्या दिवसापुरता मर्यादित नाही, बराच काळ होता। यास तपास करण्यात येत होतं। फ्लॅटमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीची माहिती, मोबाईलमधील संपर्क आणि आर्थिक व्यवहाराची तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली। पोलिसांना जर मोबाईलमधूनच आणखी काही महत्त्वाची माहिती मिळाली असती तर या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता होती। या सगळ्यात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे या महिलांना इथे कोण बोलत होतं? त्या स्वतःहून जुगार खेळण्याची येत होत्या की कुणीतरी त्यांना एकत्र आणत होतं? फ्लॅटचा वापर केवळ जुगारासाठी होत होता की त्यामागे आणखी काही कारण होतं? या सगळ्या प्रश्नाचे उत्तर पोलिसांच्या पुढील तपासातून समोर येणार आहे। सध्या पोलिसांनी उपलब्ध पुराव्याची आणि जप्त केलेल्या वस्तूच्या आधारे तपासाला आता सुरुवात केलेली आहे आणि धावपळीची सुरुवात झालेली आहे। लक्षात घ्या मित्रांनो, या प्रकरणात पोलिसांनी जुगार कायद्याची कलम 4 ते 5 अंतर्गत 7ही महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे। कारवाईनंतर सेंटोसा हाईट्ससारख्या उच्चभ्रू निवासी इमारतीमध्ये अशा प्रकारचे प्रकार सुरू असल्याची बातमी परिसरात पसरली आणि नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलं। बाहेरून शांत आणि सामान्य दिसणाऱ्या एका फ्लॅटच्या आतमध्ये पैशाचा खेळ सुरू असल्याचा आरोप समोर आल्याचे अनेकांना धक्का बसलेला आहे। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला सतर्क राहायचे आहे। असे जर महिला किंवा तुमच्या आजूबाजूला अशा काही गोष्टी दिसत असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।